तर यंदा बाप्पा आणखी महागले। पेणमधील गणेश मूर्ती 30% महाग झालेली आहे। तर बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली आहे एकीकडे, दुसरीकडे मात्र गणेश मूर्ती 30% महाग झाल्या। त्यामुळे यंदा बाप्पा आणखी महागले। गणेश मूर्तींची किंमत वाढलेली आहे। 30% गणेश मूर्ती महागलेल्या आहे। तर गणेशोत्सव जवळ आहे, अशात घरगुती गणपतींसाठी प्रत्येकाची लगबग असते आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयराज राजेवाडी यांनी। जगभरात जे आहे ते मूर्त्या या ठिकाणाहून जातात। लाखाच्या संख्येने मूर्त्यांची मागणी जी आहे ती या ठिकाणी असते आणि त्यामुळे आपण पाहिला तर पीओपीच्या मूर्तीची बंदी उठवल्यानंतर एक वेगळा समाधान जो आहे तो कारखानदारांमध्ये। आपल्यासोबत कारखानदार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कसं पाहता आज मूर्तीवरची जी पीओपीची बंदी होती त्या मूर्तीवरची बंदी हटवल्याच्या नंतर कशा पद्धतीने मागणी आहे मूर्तींची? साधारण आपल्याला आज यावर्षी मागे गणेश उत्सवाला जी शासनाने पीओपी मूर्तीवरती बंदी घातली होती, ती आता 9 जूनला जी पीओपी मूर्तीची बंदी उठलेली आहे, त्यामुळे कारखानदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यावर्षी जवळपास थोडाफार पीओपीच्या मूर्ती थोड्याफार कमी बनलेल्या आहेत, त्यामुळे आज पेणमधून आज लाखो मूर्ती आज परदेशात देखील जातात, महाराष्ट्रात देखील सगळीकडे पेणच्या गणेश मूर्तींना मागणी आहे। तर यावर्षी जेव्हा थोड्याशा मूर्ती आज कमतरता भासणार आहे यावर्षी, कारण अजूनही 1.5 महिना बाकी आहे। तर यावर्षी जवळपास पीओपीची परमिशन उशिरा मिळाल्यामुळे आम्ही आज पीओपीच्या मूर्ती त्यांना सुकून वगैरे, त्यामुळे आज पीओपीचा भाव देखील वाढलेला आहे। 30% आज मूर्त्यांचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे यावर्षी गिरायकांना थोड्याफार कमी मूर्त्या मिळतील। त्याबद्दल म्हणजे पेणमध्ये जेवढ्या मूर्त्या देखील तयार झाल्या नाही। निश्चितपणाने आपण पाहिला तर पीओपी मूर्तीवरची बंदी जरी उठवली असली तरी मूर्ती घेताना ग्राहकांना जो आहे तो महागाईचा फटका बसू शकतो असं मत जे आहे ते कारखानदारांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।